महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. इंधन तुटवड्याने नवापूरसह गुजरात सीमावर्ती भागात टंचाई. पेट्रोल पंपांवर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा. इंधन तुटवड्याच्या भीतीने नवापूर तालुक्यासह सीमावर्ती गुजरात भागात पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अचानक वाढलेल्या मागणीमुळे अनेक पेट्रोल पंपांवरील इंधन साठा संपल्याने काही पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. नवापूर तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध नसल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. ज्या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध आहे त्या पंपांवर दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहनांच्या रांगा किलोमीटरपर्यंत पोहोचल्या आहेत. पेट्रोल मिळवण्यासाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमावर्ती भाग असल्यामुळे गुजरातमधूनही मोठ्या प्रमाणावर वाहनधारक नवापूरकडे धाव घेत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन आणि पेट्रोल पंप चालकांकडून प्रयत्न सुरू असले तरी नागरिकांमध्ये अद्याप चिंतेचे वातावरण कायम आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क तर्फे आज आपल्याला सांगू इच्छितो की आज सर्व देशात युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे अमेरिका, इराण, इराक यांच्यामुळे सर्व पेट्रोलचा तुटवडा जाणवत आहे. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आवाहन केलं आहे की पेट्रोल इंधन जपून वापरा. त्याचमुळे सर्व भारतात इंधन, पेट्रोल, गॅस, डिझेल यांच्या तुटवडा जाणत आहे. तसंच काही सीमावर्ती भागात जसे नवापूर आहे, इथं पेट्रोलच्या तुटवडा अधिक प्रमाणात जाणवत आहे. इथं पेट्रोल भरण्याची लाईन आपण तासनतास पाहू शकता की जवळजवळ एक दीड तास लोक उभे आहेत, पण त्यांना पेट्रोल डिझेल साठी उन्हात उभं राहावं लागत आहे. तसेच आपण पाहू शकतो की जसं शेतकरी लोकांचे ट्रॅक्टर आहे, काही कामासाठी JCB आहेत, मोठमोठे ट्रान्सपोर्टचे ट्रक आहेत, हेही तासनतास उभे राहून त्यांच्या कामासाठी उभे आहेत. पेट्रोल पंपावर कमीत कमी इंधन भेटल्यामुळं आणि जवळजवळ 1-2 पेट्रोल पंप बंद पडल्यामुळं यांना इंधनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. नागरिक इथं सर्व हैराण झाले आहेत. इंधन तुटवडा असल्यामुळे सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त पेट्रोल बचत करता येईल तेवढं बचत करू शकता आणि वाहन आपण शेअरिंग करून वापरू शकता. जसं आपण 1 जणावर जागा 2 जण बसून कुठं एखादी गाडी ठेवून वापरू शकता. अशा परिस्थितीत लोकांना फार त्रास सहन करावा लागत आहे. याच्यासाठी आपण जी उपाययोजना करू शकतो, जसं गाडी कमीत कमी वापरणे, थोडं पायी फिरणं, शेअरिंग करा, यासारख्या भरपूर वस्तू आपण करून बचत करू शकतो व देशाला सहकार्य करू शकतो. मी अनिल वळवे आज इथं स्वस्तिक पेट्रोल पंप वरती पेट्रोल भरण्यासाठी आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की इंधन भरण्यासाठी कितीतरी लोक बाईक घेऊन आलेले आहेत आणि त्याच्यामुळे या पेट्रोल पंप वरती भरपूर गर्दी आपल्याला दिसते आहे. लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की इंधन यापुढे भेटेल की नाही आणि त्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये इंधन भरून घेण्यासाठी लोक इथं आलेले आहेत. तरी नागरिकांनी कदाचित मनामध्ये असा संभ्रम निर्माण करून घेतला आहे की याच्या पुढे पेट्रोल लवकरात लवकर भेटणार नाही आणि तसेच मोदी साहेबांनीही आवाहन केलं आहे की पेट्रोल डिझेल कमी प्रमाणामध्ये वापर करावा. परंतु याचं कारण नेमकं काय आहे, आपल्या देशामध्ये इंधनाची खरंच कमतरता आहे की काय हे सरकारने स्पष्ट करावे आणि जेणेकरून लोक या भीतीच्या वातावरणामधून मुक्त होतील. पेट्रोलसाठी असं आहे की गुजरात राज्यामध्ये सुद्धा पेट्रोल उच्छलमध्येही नाही आहे. 2-3 पेट्रोल पंप आहे, तिथंही पेट्रोल नाही आहे आणि इथं विसरवाडीपर्यंतही पेट्रोलची टंचाई जाणवत आहे आता सध्या तरी. आणि इथल्या नवापूरच्या पेट्रोल पंपावरही कमतरता असल्यामुळं वाहनांची गर्दी वाढली आणि रोजच्या कामामुळे सगळ्यांना पेट्रोलची गरज भासणारच आहे. त्यामुळं पेट्रोल वेळेवर पुरवठा होणं गरजेचं आहे आणि गव्हर्नमेंटने डिक्लेअर केल्यामुळं पॅनिक होतं येते, त्याच्यामुळं वाहनांची गर्दी वाढते. म्हणजे तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही, त्यामुळे या ठिकाणी लोकांनी गर्दी केली आहे. हो.
कारण बरेच पेट्रोल पंप आहे तिथं अशीच लाईन आहे. गुजरात राज्यामध्ये 2-3 ठिकाणी पेट्रोल पंप बंद, 2 ठिकाणी बंदच आहे आणि एका ठिकाणी अशीच लाईन आहे. तिथं भरपूर गर्दी आहे तिथं पण. याचा सामना लोकांना करावा लागत आहे पेट्रोल टंचाईचा.